माय लॉर्ड, मला असं वाटतं की आपण उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. सगळे पुरावे आपल्या समोर आहेत, आरोपी आपल्या समोर आहे आणि त्याने केलेला मनुष्यवधाचा गुन्हा हा मोठा आहे. माझ्या अशील स्वरा इनामदार ह्या स्त्री होत्या आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण त्यांना पुन्हा आणू शकत नाही, त्यांना जिवंत नाही करू शकत आहे. पण त्यांच्या खुन्याला शिक्षा देऊन आपण त्यांच्या आत्म्याला मात्र शांती मिळवून देऊ शकतो. आणि जनमानसात या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे. अशा खुन्याची बाजू घ्यायला कोण पुढे सरसावेल जज साहेब? ही केस हरण्यासाठी कोण खेळेल? मला तर असं वाटतं की आपण न्यायदेवतेचा वेळ वाया न घालवता सरळ निर्णयापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझा अशील स्वरा इनामदार यांचा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे. होय. रूपम कॉस्मेटिक्सचे सर्वे सर्वा सारंग यांनीच हा खून केलेला आहे. आणि बरोबरच आहे तुमचं, खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी ना. ह्या कोण आहेत? यांना याआधी कधीच नाही बघितलंय आणि या असं का म्हणताय की खून सारंगनेच केलाय? तिलोत्तमा, सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस, थांब. अगं पण या सॉरी माय लॉर्ड, मला यायला थोडासा उशीर झाला. मी कालिंदी धर्माधिकारी सारंग मेहेंदळे यांचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे आणि इथून पुढे त्यांची केस मी लढते. आदित्य, अरे ह्या म्हणतायत त्यांनी वकीलपत्र घेतलंय पण त्या सारंगलाच खुनी ठरवतायत. माहित नाही, मी जो वकील नेमला होता तो वेगळाच होता. कोण आहेत या? कालिंदी, तुम्ही भलत्याच धाडती दिसता राव. तुमच्या अशिलावर खुनाचा आरोप आहे याची कल्पना आहे ना तुम्हाला? माफ करा श्रीयुत सन्माननीय पब्लिक प्रोसिक्युटर साहेब रुपेश किरकिरे सर. जनरली आपण आधी आरोप समजून घेतो, केस समजून घेतो आणि मगच आपण केस घेतो ना, कारण हीच प्रोसिजर आहे का? तुम्ही आरोपी केस न समजून घेता केस कधी कधी. ऑर्डर ऑर्डर. आय एम सॉरी युअर ऑनर. तुमच्या आशिलावरती करण्यात आलेल्या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माय लॉर्ड, सरकारी वकील माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत आणि त्यांनी सारंगवरती जे काही आरोप लावलेले आहेत ते अगदी विचारपूर्वकच केलेले आहेत. त्यामुळे सारंग हाच खुनी आहे हे प्रथम दर्शनी तर सिद्धच होते. अरे वा, मग तर प्रश्नच संपला. आरोपीच्या वकीलच मान्य करतायत की त्यांचा अशील हा गुन्हेगार आहे. मी म्हणत नव्हतो माय लॉर्ड, ही एक ओपन अँड शट केस आहे. एक मिनिट वकील साहेब, मी आतमध्ये येण्याआधीपासून तुम्ही खूप बोलताय. तुमचा आवाज अगदी बाहेरपर्यंत येतोय. थोडं मला पण बोलू दे ना प्लीज. हो येस प्लीज बोला. माय लॉर्ड, माझ्या आशिलावरती जे काही आरोप लावलेले आहेत ते मला मान्य आहेत.